सकाळच्या टायमाला नाश्त्यामध्ये मस्त मी अशी कांदा भजी आणि भुईमुगाच्या शेंगा आणि भज्यासोबत थोडं सॉस पण घेतलेलं होतं, कारण की मला भजी असे खायला नाही आवडत म्हणून. कारण की नाही मस्त आज पाणी सुरू होता आणि त्यामुळे खरंच असं गरमागरम खाण्याची एक काही मजाच वेगळी असते. आणि झाडं बघा अशी छान मस्त त्यांची पण छान अशी अंघोळ झालेली होती. आणि अशा ना मौसममध्ये आणि पाण्यामध्ये मस्त खाण्याची एक मजाच काही वेगळी असते ना. तर चला म्हटलं सकाळचा पहिला नाश्ता करून घेते आणि मग हॅलो, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज छान तुम्हाला मस्त ना थोडेफार योगाचे जे टिप्स सांगणार आहे, जे मला पण किती फायदा पडलेला आहे त्याचा. चला म्हटलं आज तुमच्यासोबत मस्त छान गोष्ट करते, जे मी रोज फॉलो करते. तर मी कमसे कम सकाळला 15 मिनिट किंवा 20 मिनिट योगा करते. ते सकाळला वॉक करून आली की योगा करायला बसते. म्हणजे पहिलं अगोदर पाणी वगैरे घेते आणि त्यानंतर योगा करून घेते लगेच. आणि त्यानंतर मी माझ्या सकाळच्या मुलांच्या टिफिनच्या जे माझे काही घरगुती जे काम आहे मी त्या कामाला लागते. तर त्या ज्याने बेनिफिट्स खरंच खूप छान आहे ह्या योगाचे. तर आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप सुरू होते आणि जसं आपण असं टॅप 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 करतो ना, तर आपलं ना चेहरा असा रेड होते आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते असं चांगलं सुरू होऊन जाते. त्याच्याने आपल्या चेहऱ्यावर तेज येते आणि खूप छान असं ग्लो पण येते. आणि आपण ना म्हणजे जसं कोणाची एज झाली, कोणाचं खूप वय झालं वगैरे, तर त्या आपल्या ना आपण त्या एजच्या अकॉर्डिंग दिसतो, म्हणजे खूप कम वयाचा दिसतो आपण. हे याचे खूप छान बेनिफिट्स आहे. तर आणि खरंच मला ना अगोदर इथे अशी छानशी झुरी आली होती, छान आली होती. तर असं ना दिसायचं मला, येते येते असं मला दिसायचं. तर खरंच सांगते मी तुम्हाला, टोटली गायब झाली माझी ह्या योगामुळे. तर असं मला ना योगा सर होते ते योगासुद्धा पण सांगत होते. आणि खरंच माझ्या ना शरीराला खरंच खूप मोड होती योगाची अगोदर. तर आता तेवढी नाही आहे. कसं असते की आपल्या म्हणजे भरपूर गॅप पण पडली होती मुलांच्या याच्यामुळे सुद्धा. पण तरी हो सकाळच्या टायमाला जर मी उठायची ना, तर कमसे कम 2 किंवा 5 तरी मिनिट तरी योगा वगैरे करायची. जो बेसिक असेल जे आपल्या शाळेमध्ये जे PT वगैरे असते असं असं वगैरे करणं, तर असं योगा करायची. म्हणजे जे आपल्या स्कूलमध्ये वगैरे बेसिक शिकवतात तेच योगा करायचे वगैरे. आणि आत्तासुद्धा पण तेच फॉलो करते मी, खरंच तेच करते. मला खूप काही पण असा योगा वगैरे येत नाही, पण हो मी जेवढा करते ना तेवढं माझ्या शरीरासाठी, म्हणजे पायापासून तर मानेपर्यंत आणि डोक्यापर्यंत मी ह्या गोष्टी सगळ्याच करून घेते. कमसे कमी 15 मिनिटामध्ये, खूप काही करत नाही. तर मी फक्त 5-5 मिनिट फक्त 1 मिनिट एक योगा करते, माझं असं असते.
कारण की मला असं वाटते की आपल्या हाताचं आणि फेशियल वगैरे करावं लागते, तर ह्या बोटाचा सुद्धा, आपल्या मनगटीचा सुद्धा असा योगा झालेला पाहिजे. तर सर्वच गोष्टी मी थोड्या थोड्या तरी करून घेते. कारण की काय करतात, कारण की टाईम अकॉर्डिंग आपल्याला सर्वच गोष्टी कराव्या लागते, सर्वच गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागते. तर त्यासाठी मग काय करायची ना, अगोदर पण सकाळला जशी उठायची तर योगा वगैरे करायची, अगोदर आईच्या घरी असताना सुद्धा. आणि माझं लग्न झाल्यावर सुद्धा मला जेव्हा आठवण आली, जेव्हा मला थोडासा काही असा त्रास वगैरे वाटला, तर मी तेव्हा पण योगा करायची. म्हणजे माझ्या जीवनातून हा योगा नावाची जे एक गोष्ट आहे ना, ती खरंच गेलेलीच नाही आहे. आणि आता तर कंपल्सरी फॉलो करते. मधामध्ये थोडीशी गॅप वगैरे पडली होती, पण आता प्रयत्न करते. कधी कधी होते की मागे पुढे वगैरे होते, कधी कधी असं एक टाईम पण येऊन जातो की म्हणजे मला करायलाच मिळत नाही, कधी एक्स्ट्रा काम वगैरे निघून जाते सकाळच्याच टायमाला. तर असं होते. कधी कधी कसं असते ना, आपण ज्या टायमामध्ये मॅनेज करतो, कधी कधी त्या टायमाच्या अकॉर्डिंग आपले कामं होऊन जाते जास्तीचे, आणि आपल्याला ज्या टायमासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो तो टाईम आपल्याला मिळतच नसतो. पण काही हरकत नाही, 1-2 दिवसाची थोडंसं गॅप पण आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपली बॉडीनं तेवढी चांगली नसते की 1-2 दिवससुद्धा ॲडजस्ट करून घेते, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपण जर योगा खरंच करणं जर टाळलं ना, तर बघा आपली ना बॉडी आपली अशी खूप हेवी वाटते. मला तर वाटते, आता बाकीला वाटते माहीत नाही, तर मला ना खरंच असं वाटत असतं, खूप अशी हेवी वाटते मला माझी बॉडी. आणि समजून जायचं रिप्लाय देत आहे की योगा स्टार्ट कर, कारण की अंगपाय अकडलेला आहे. तर असंच असते मला, करूच नाही शकत. पण हो, जे असं रिलॅक्स असते आणि म्हणजे आपले जे हाताच्या मनगट्या वगैरे काही असं वगैरे, जे आपल्या पिरियड्स प्रॉब्लेमला त्रास नको व्हायला, तर असं काहीतरी छोटं फक्त मानेच्या नसा वगैरे असते, तर हेच फक्त असं काहीतरी फक्त करत असते. वरच्याच पार्ट फक्त हात आणि आपली मान, बस एवढ्या याचं वगैरे करते. रिलॅक्स होऊन छान अशी बसते. तर प्रयत्न करते आणि खरंच त्याचे बेनिफिट खरंच खूप छान आहे. आणि योगानं खरंच मी माझ्या जीवनामध्ये आणलं ना, तर मला असं वाटते खरंच खूप प्रभाव आहे. म्हणून नाही आपले 15 मिनटं निघत, कमसे कम 10 तरी मिनटं काढा, 5 तरी मिनटं काढा. तुम्हाला करता खरंच तुम्हाला त्याची आवड लागून जाईल ना, तुम्ही बरोबर स्वतःसाठी वेळ काढा. एक गोष्ट सांगते, मला कमसे कम 1.5 वर्ष होती ह्या गोष्टीला. मला ना माझ्या पायाचा त्रास उमटलेला होता, खूप पायाचा त्रास होत होता मला, की ह्या उजव्या पायाचा, की येथून हे पूर्ण अशी नस लागून गेली होती. बसायला उठायला सुद्धा खूप प्रॉब्लेम जायचा मला. म्हणजे बसलं की असं पाय सरळ नाही व्हायचा, आणि सरळ झाला तर असं फोल्ड नाही व्हायचा, आणि उठायला सुद्धा खूप प्रॉब्लेम होत होता मला. पण नाश्त्याला बोलवलं होतं आणि मांडी घालून बसली, तर मला मांडी अशी फुलतच नव्हती, मला एवढा त्रास होत होता. मग मी म्हटलं आता मला ज्या ते मला दवाखान्यात जावंच लागते, कारण की आता खूप ओव्हर त्रास झाला मला, की आता मी सहन नाही करू शकते. आणि म्हटलं हां, आपण ना काही करावं, कारण की मी दवाखान्यापासून खूप दूर राहते. आणि एकाएकी खूप ओव्हर त्रास झाल्याशिवाय मी कोणती मेडिसिनसुद्धा पण खात नाही. मला जर खूप अति जर त्रास झाला मी तेव्हाच खाते, नाहीतर खात नाही. तर बघू माझा इलाज कसा आहे, यूट्यूबच आहे. मी काही ना काही मला प्रॉब्लेम झाली का मी यूट्यूब खोलते आणि त्याच्यामध्ये माझं सोल्युशन निघून जाते. तर तसंच एक योगा होता, आता सॉरी मला आता आठवत नाही तो कोणाचा योगा आहे, एक नवीनच होते. मी असंच सर्च वगैरे मारलं होतं की पायाचा योगासाठी नस वगैरे जर लागली तर असं काय, कोणता योगा करायचा, आणि खरंच तो योगा केला. मला वाटते मी सारखं योगा करायला लागले होते. आणि पहिली गोष्ट मला वाटते मला 2 दिवसात किंवा 3 दिवसात आराम पडला. एवढं भयंकर दुखणं होतं मला की माझ्या त्यांनी सहनसुद्धा नव्हतं होत. मला कमसे कम 1.5-2 महिने झाले मला तो त्रास होता. मी तरी सहन केलं, पण आखरीनं खूप ओव्हर त्रास होत होता मला. तर माझ्या त्यांनी सहन झाला नाही, तर मग मी यूट्यूब खोलला आणि तो योगा बघितला. तर मी खरंच करत होती, आणि करता मी किती दिवस झाले तो योगा करत होती, आणि माझं दुखणं बिलकुल माइंडमधून निघून पण गेलं. मी एक दिवस बसली, मी काय म्हटलं, आणि खरंच म्हणजे मी एवढी गडबडीमध्ये राहून जायची ना कधी कधी, की माझा त्रास कधी गायब पण होऊन जातो मलाच नाही माहीत. असं खरंच माझ्यासोबत होते का तुमच्यासोबत होते, तर मला नक्की कमेंट करून सांगा, की कधी कधी आपल्याला लागते, कधी लागते आपल्याला हे सुद्धा माहीत नाही पडत, आणि कधी आपलं ते दुखणं बसतं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही पडत. असं होते का तुमच्यासोबत पण? तर खरंच असं भरपूर दिवस झाले, कमसे कम 1-1.5 हप्ता झाला. आणि मी काय म्हणायची, म्हणजे मी माझ्या कामाशी सुरूच राहायचे, आणि मग मी काय म्हणायची की खरंच माझं दुखणं बसलं का? आणि खरंच टोटली माझं दुखणं बनलं, आणि तेव्हाचा आजपर्यंत मला खरंच त्रास झालेला नाही आहे, आणि खरंच खूप आराम पडला माझ्या पायाला. तर खरंच मी म्हणते, योगाला माझा खरंच प्रणाम आहे, की म्हणजे ज्यांनीसुद्धा हा शोध लावलेला आहे, खरंच त्यांच्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद, की म्हणजे खरंच त्याचे खूप फायदे आहेत. आणि जर आपल्या जीवनामध्ये खरंच ते जर आणले ना, तर मला वाटतं खरंच लोक खरंच म्हणजे तंदुरुस्त राहणार, आणि बिमारीपासून खरंच खूप दूर राहणार. तर अशीच आहे मी
छोट्या छोट्या टिप्स. मला पण खूप काही असा योगा वगैरे येत नाही, पण जो योगा येते ना तर तो खरंच म्हणजे करते आणि काही नवीन नवीन शिकायचा पण प्रयत्न करते. जेवढं माझ्या बॉडीला जमन, जेवढी माझी बॉडी एक्सेप्ट करण. म्हणजे आपण एकदम बॉडीला खिचावसुद्धा पण नाही करू शकत. एकदम जर खिचावसुद्धा दिला तर काय होऊन नसावं तर माहीत नाही. तर एक्सेप्ट करते की जेवढंच वाकायचं तर आपण तेवढंच वाकायचं. एकाएकी पूर्ण टोटली जर आपण वाकायला गेलं ना तर आपला बँडच वाजू शकतो. तर माझ्या बॉडीला जेवढं सहन होते, माझी बॉडी जेवढी कव्हर करू शकते, जेवढी वाकू शकते मी तेवढंच वाकवते आणि तेवढा तणावसुद्धा देते त्यांना. आणि नाहीतर मग खूप काही एकदम ओव्हर वगैरे करत नाही, पण मी जेवढाच करते ना तेवढंच माझ्यासाठी खरंच खूप छान आहे. आणि चेहऱ्याचा योगानं मला आता मी ह्या वर्षीपासून स्टार्ट केलेला आहे. जसं आता मे महिन्यामध्ये माझा 25 तारखेला माझा बड्डे होता. तुम्हाला सांगू शकले की मी बिमार होते यावेळेस, म्हणून काही सेलिब्रेशन वगैरे झालं नाही माझ्या बड्डेचं. पण हो, माझ्या फॅमिलीने छोटासा केक आणला, पण मी इथे अवस्थेमध्ये नव्हती की व्हिडिओ वगैरे काढू शकत होते म्हणून. तर म्हणून. आणि आता कसं जसं आपलं एज वाढते ना तसं तसं आपल्याला असं वाटते की आपण अजून तंदुरुस्त व्हावं, आपण तंदुरुस्त राहावं त्याच्यापेक्षा पण छान. आणि असं कोणाला वाटते की आपला चेहरा मेन आहे तेच चांगलं असावं, झुरिया नसावं एकाएकी. तर हेच माझे प्रयत्न सुरू असते. आणि मी खरंच योगा करायला लागले ना तर मला खरंच त्याचे खूप फायदे पण झाले. आणि मला इथं खूप अशी झुरी आली होती, अशी फाईन लाईन्स आली होती मला, अशीच आली होती, इथं जवळ आली होती, पण ती खरंच टोटली गेली. आणि चेहऱ्यावरून थोडासा छान निखार आला आणि खूप बरं वाटते आता. आणि स्किन पहिल्यापेक्षा सुद्धा थोडी बेटर झालेली आहे. आणि जर मी असंच जर रोज रोज करेल तर मला असं वाटेल की खरंच खूप छान, अजून छान निखरून येईल माझा चेहरा. तर असं नाही आहे की आपल्याला खूप सुंदर व्हायचं आहे, पण आपल्याला असं वाटते की आपण आपला जो कलर असेल, आपण सावळं असेल का गोरं असेल का मिडियम असेल, पण जसं असेल तसं देवाने दिलं ते एक्सेप्ट केलं पाहिजे आपल्याला. मला असं वाटते कोणी पण सावळा आहे तो गोरं वाढण्याची प्रयत्न करावा नाही, कारण की आपल्याला जे नॅचरली जे आपली स्किन आहे ना आणि त्याला जर आपण खरंच घासू त्याचा आपण सत्यानाश करून टाकतो. म्हणजे जे आहे ते, मी खूप अशी पांढरी भराळ पण नाही आहे, मला असं मी गोरी आहे म्हणजे थोडंसं पिवळसर पण आहे माझ्या चेहऱ्याला. तर अगोदर खूप छान पांढरी होती दुधाने आंघोळ केलं त्याची पांढरी होती, पण माहीत नाही पूर्ण कलरच चालला गेला माझा. 2 मुलं झाले तर अख्खा बँडच वाजून गेला माझा. तर चल असो. पण आता माझे मुलं मोठे झाले तर मी स्वतःची काळजी घेऊ शकते आणि सर्वच गोष्टी अजून छान राहण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याची अजून प्रयत्न करू शकते. तर चला, तुम्ही पण छोट्या छोट्या टिप्स आपल्या जीवनामध्ये वापरा आणि स्वतःची खरंच ज्यांना वाटत असेल की स्वतःचा चेहरा थोडासा निखरला पाहिजे, चांगला झालेला पाहिजे, तर फक्त 15 मिनटं आणा सकाळचा योगा आणि 10 मिनटं योगा करा, 5 मिनिट तरी चेहऱ्याला द्या, बस झालं. 5 मिनिट दिलं तरी पण आपला चेहरा भरपूर छान राहतो. ज्यांना खूप असं झुरिया प्रॉब्लेम वगैरे असेल, नाकाला येते वगैरे, तर खरंच त्यांना खूप फायदे होणार मला असं वाटते. आणि याचे फायदे होतेच. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अजून नवीन काही स्टोरीसोबत. तर चला, तोपर्यंत सर्वांना बाय.